स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीचा हा व्हिडिओ आहे। त्यामध्ये सेक्शन 1 त्यातील लेसन नंबर 1 तो म्हणजे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे एका ज्योतिषाचा दिवस हा लेसन आज आपण काय करणार समजून घेणार आहोत। सदर पाठाचे लिखाण हे केलेले आहे आर.के. नारायण यांनी आणि एक अतिशय छान असा लेसन आहे। अशी छान अशी स्टोरी यामध्ये दिलेली आहे ती आज आपण काय करणार आहोत तर वर्ड टू वर्ड समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची सूचना अशी की जे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे आहे याचे जे काही सर्व लिंक्स आहेत मग त्याचे प्रश्न उत्तर असतील ओके मार्जिन क्वेश्चन्स असतील हे सर्वची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व लेसन चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे हा लेसन वर्ड टू वर्ड मराठीमध्ये समजून घ्यायला। ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या पाठाचं लिखाण हे आर.के. नारायण यांनी केलं आहे। थोडीशी बायोग्राफी दिलेली आहे, थोडक्यामध्ये एका मिनिटात आपण ती समजून घेऊया। त्यांचा जन्म 1906 आणि मृत्यू 2001 साली झाला। त्यांचं पूर्ण नाव रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असं होतं आणि ते एक नावाजलेले नोवेलिस्ट होते। कशामध्ये भारतीयमध्ये जे काही इंग्लिश रायटर आहे त्यामध्ये एक नावाजलेले ते नोवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार ते होते। त्यांनी जवळपास 14 नोवेल्स लिहिल्यात म्हणजे 14 कादंबऱ्या लिहिल्या आणि 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज आणि 5 व्हॉल्यूम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत शॉर्ट स्टोरीजचे। त्यामध्ये शॉर्ट स्टोरी लिहिलेले आहेत। त्याचबरोबर एक नंबर ऑफ असे त्यांनी ट्रॅव्हलॉग्स लिहिलेले आहेत। त्याचबरोबर नॉन फिक्शन जे आहे त्याचं कलेक्शन सुद्धा त्यांच्या नावावर आहे आणि त्यांनी लिहिलं ही रोट हिज मेमॉर माय डेज 1975 साली त्यांनी माय डेज एक मेमॉर लिहून ठेवलेला होता। Narayan created the imaginary town to Malgudi, where realistic characters in a typical Indian setting lived amid unpredictable events. त्यांनी एक इमॅजिनरी टाउन बनवले ते म्हणजे मालगुडी। एक रिअलिस्टिक कॅरेक्टर्स त्यामध्ये आपल्याला दिसून येतील। अतिशय छान प्रकारचं त्यांनी ते बनवलेलं आहे। त्यानंतर ही स्टोरीज आर ग्राउंडेड इन कंपॅशनेट ह्युमॅनिझम अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ। एक ऑर्डिनरी लाईफ एक ह्युमर आपल्याला त्यांच्या लिखाणामध्ये दिसून येतो त्यांच्या स्टोरीजमध्ये। ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर। एक सबटल ह्युमर म्हणजे निखळ असं आनंद हास्य आणि एक सिम्पल स्टाईल त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येते त्यांच्या स्टोरीजमध्ये। नारायण वॉज इंट्रोड्यूस टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस। त्यांचं इंट्रोडक्शन अमेरिकन रीडर्समध्ये 1952 साली झालं। कोणाकडून तर मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसकडून। दिस इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट, द डार्क रूम अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज, मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा, द गाईड अँड मेनी मोर अदर बुक्स। हे काही त्याचे नावाजलेले बुक्स आहेत जे मी आता तुम्हाला सांगितले। स्वामी अँड फ्रेंड असेल, बॅचलर ऑफ आर्ट्स असतील, त्याचबरोबर द डार्क रूम अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज। त्याचं पब्लिकेशन सुद्धा बघा कधीचं आहे 1947 1949, द फायनान्शियल एक्सपर्ट 1954 साली। हे त्यांचे काही नावाजलेले बुक्स ओके। हिज नोवेल द गाईड वॉन हिम द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961। 1961 साली त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड जो एक खूप एक नोबेल असा तो अवॉर्ड आहे भारतातला सर्वोच्च असा पुरस्कार आहे लिखाण क्षेत्रातला लिटरेचर क्षेत्रातला त्यांना तो मिळाला आहे 1961 साली द गाईड या नोवेलसाठी। हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरोनी। त्यांचं जे काही लेखन आहे ते ओळखलं जातं कशासाठी तर ह्युमर म्हणजे आनंद हास्य आणि अनऑफेंडिंग आयरोनी एक अनऑफेंडिंग आयरोनीसाठी त्यांचं लिखाण ओळखलं जातं। अ युनिक इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक। त्याचं जे काही लिखाण आहे ते एक युनिक असं आहे इंडियननेसचं आहे, सिम्प्लिसिटी आपल्याला त्यात दिसून येते आणि एक चार्मिंग अँड ऑथेंटिक आपल्याला ते वाटतं। नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप म्हणजे ह्युमन रिलेशनशिपची वैशिष्ट्य आहेत ते त्यांनी त्यांच्या शब्दांमध्ये लिहिण्याचं काम केलेलं आहे। अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ आणि जे काही डेली लाईफच्या ज्या आयरनीज आहेत त्यासुद्धा त्यांनी यामध्ये एक्सप्लेन केलेलं आपल्याला दिसून येतात त्यांच्या लिखाणातून। ही स्टाईल इज ग्रेसफुल अतिशय ग्रेसफुल आनंददायक त्याची लाईन लिहिण्याची स्टाईल आहे। मार्क बाय जेनियल ह्युमर इलेगन्स अँड सिम्प्लिसिटी हे सगळे क्वालिटीज आपल्याला त्यांच्या लिखाणातून दिसून येतात। आता जास्त आपण वेळ घेणार नाही आहे आणि आपण काय करत आहोत सरळ ॲन ॲस्ट्रोलॉजर डे हा लेसन समजून घेत आहोत। चला तर ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजेच एका ज्योतिषाचा दिवस काय दिलं बघा सुरुवातीला
पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स. पंक्च्युअली म्हणजे काय, नित्य नियमाप्रमाणे, नेहमीच्या प्रमाणे. ॲट मिड डे म्हणजे दुपारच्या वेळी, त्या दिवशी. ही ओपन हिज बॅग, त्याने त्याची बॅग उघडली. अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स, आणि त्याच्या बॅगमध्ये जे असलेले की प्रोफेशनल इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे अशी साधन सामग्री. इक्विपमेंट्स म्हणजे काय, साधन सामग्री. अशी साधन सामग्री की जी त्याच्या व्यवसायासाठी गरजेची आहे, त्यांनी ती काय केली, बॅगेतून काढली आणि समोर ठेवली. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कॉरी शेल्स, ज्यामध्ये त्या प्रोफेशनल इक्विपमेंट्समध्ये काय काय होतं, तर कन्सिस्ट होतं, काय काय होतं त्यामध्ये, तर डझन कॉरी शेल्स म्हणजे डझनभर असे कवड्यांचं काय होते, शिंपले होते. कॉरी म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणतो, कवड्यांचे शिंपले. ओके, ते त्यामध्ये होते डझनभर. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मायस्टिक चार्ट ऑन इट. ऑब्स्क्युअर म्हणजे काय, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे समजण्यास अवघड अशा प्रकारचं एक मायस्टिक चार्ट. मायस्टिक म्हणजे काय, तर समथिंग दॅट रिलेट टू सुपरनॅचरल पॉवर अँड इज नॉट इझिली टू अंडरस्टँड. म्हणजे एक सुपरनॅचरल पॉवरच्या रिलेटेड एक प्रकारचा काय होतो, चौकोन, एक चार्ट त्या चौकोनी कापडाच्या तुकड्यावर होता. अँड अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग, एक वही. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग, एक वही त्यामध्ये होती आणि एक ताडपत्रावरील लिखाणाचं बंडल त्यावर होतं, म्हणजे पाल्मेरा रायटिंगचं एक बंडल त्यामध्ये होतं. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेडंट विथ सॅक्रिड ॲश अँड वर्मिलियन and his eyes sparkled with a sharp abnormal gleam which was really an outcome of a continual searching look for customers but which his simple clients took to be a prophetic light and felt comfortable. आता त्याचा इथं वर्णन केलेलं, तो कसा दिसत होता, कोण, तो ॲस्ट्रॉलॉजर कसा होता, तर his forehead was resplendent. Resplendent means bright, dazzling, impressive. विथ सॅक्रिड ॲश, त्याचे जे काही फोरहेड, त्याचं जे कपाळ होतं, त्या कपाळावर का एक पवित्र असा भस्म. अँड वर्मिलियन म्हणजे शेंदूर, हे त्यांनी लावलं, त्यामुळे त्याचं जे मस्तक होतं ते कसं तर एक तेजस्वी भासत होतं. रेस्प्लेडेंट मीन्स ब्राईट, एकदम तेजस्वी ते भासत होतं. अँड हिज आय स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, आणि त्याच्या डोळ्यात एक तीक्ष्ण आणि विलक्षण अशी चमक होती. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. आणि ही जी काही चमक त्याच्यात होती किंवा एक तीक्ष्ण त्याच्या डोळ्यात होती, त्याच्या मागचं कारण काय होतं की त्याचे जे डोळे होते ते कंटिन्युअसली काय करत होते, तर ग्राहकांना शोधत होते. हे कशामुळे झालं होतं, त्याच्या डोळ्यामध्ये एक स्पार्कल, चमक कशामुळे होती, तर त्याचे जे डोळे आहेत ते कंटिन्युअसली काय करत होते, तर सर्च करत होते ग्राहकांना. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ड कम्फर्टेबल. पण त्याच्या साध्या भोळ्या ग्राहकांना मात्र त्या नजरेत काय दिसत होतं, तर एक प्रॉफिटिक लाईट म्हणजे काय, जो भविष्य सांगू शकतो, ते एका भविष्यवेत्याचा काय तर तेज त्या ग्राहकांना तिथे जाणवत होतं. अँड फेल्ड कम्फर्टेबल, आणि ते त्यांना दिलासा देत होतं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. रंगवलेले कपाळ आणि गालावर पसरलेल्या दाट मिशा यांच्या मधोमध असलेल्या त्याच्या डोळ्यांमधील तेज अधिक प्रखर वाटत होतं. अशा प्रकारे एकदम प्रखरता त्यामध्ये जाणवत होती. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. अर्थात एखाद्या वेडसर व्यक्तीचे डोळे देखील अशा वेळी कसे तर तेजस्वी वाटले असते. हाफ विट म्हणजे काय, तर वेडसर व्यक्ती, त्याचे डोळे सुद्धा असं जर त्याला गेटअप दिलं, असं जर त्याला आपण डेकोरेट केलं त्या व्यक्तीला, तर त्याचे डोळे सुद्धा कसे भासतील, तर तेजस्वी भासतील. कारण डोक्यावर शेंदूर फासलेला आहे, कपाळ पूर्ण रंगवलेला आहे आणि दाट मिशा आहेत. अशा प्रकारे तो एक तेजस्वी ते चेहरा भासेलच. एखादा हालपीट म्हणजे वेडसर माणूस असला तरीही. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. काय करायचं तर याला म्हणजे तिने काय केली होती, तर एक भगव्या रंगाची काय केला होता, त्यांनी फेटा बांधला होता. कशासाठी, तर या सर्वांचा परिणाम अधिक चांगला व्हावा त्यासाठी तिने काय केलं होतं, तर भगव्या सॅफ्रॉन म्हणजे काय, भगव्या कलरची तिने काय केलं होतं, तर फेटा बांधला होता त्याच्या डोक्यावर.
दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि ही जी कलर स्कीम आहे, ही जी काही रंगसंगती तिने वापरलेली आहे ती कधीही फेल जात नाही किंवा वाया जात नाही. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और दहिलिया स्टॉक. आता लोक जी होती ते तिच्याकडे कशी, तर मधमाशा, जसे मधमाशा काय होतात तर डेलिया किंवा मग कॉस्मॉसच्या फुलांकडे जसं आकर्षित होतात तसे लोक त्याच्याकडे काय होत होते तर आकर्षित होत असत. He sat under the bugs of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. ओके, टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पसरलेल्या चिंचेच्या वृक्षाच्या फांद्यांखाली तो बसत होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ती जी जागा होती तिला एक खास असं महत्त्व होतं. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कारणीभूत होत्या. A surging crowd was always moving up and down this narrow road. Okay, from morning till night. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या अरुंद रस्त्यावर आमापाशी गर्दी उसळून वाहत असे. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junks, magicians, and above all an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. ओके, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अनेकविध असे प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे चालत होते. त्यामध्ये काय केले त्यांनी, मेडिसिन सेलर्स म्हणजे औषधांची दुकाने, त्याचबरोबर सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, चोरलेल्या लोखंडी वस्तू किंवा भंगार वस्तूंचे तिथे विक्रेते होते. मॅजिशियन्स म्हणजे जादूगार. अँड अबो ऑल, आणि त्यात आणखीन भर म्हणजेच अबो ऑल यांच्यामध्ये आणखीन भर म्हणजे अन ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ, म्हणजे ते एक स्वस्त कपड्यांचा लिलाव तिथे चालत होता. ऑक्शनर म्हणजे काय तर लिलाव करणारा, म्हणजे स्वस्त कपड्यांचा तिथे लिलाव चालत होता. हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. त्यामुळे संपूर्ण शहरातून दिवसभर प्रचंड गर्दी त्या रस्त्यावर लोटत असे. खूप जास्त गर्दी त्या रस्त्यावरच होत होती आणि तेथेच त्या चिंचेच्या झाडाखाली हा बसत होता. हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut. Vociferousness means being loud and noisy. खूप जास्त गोंधळ किंवा गोंगाट करणे त्याला आपण म्हणू शकतो. तर त्याच्या शेजारीच म्हणजे दुकानदाराच्या शेजारीच काय तर मोठ्याने ओरडत बोंबाबोंब करीत एक जण काय करत होता तर फ्राईड म्हणजे तळलेले शेंगदाणे विकत होता किंवा विकत असे. Who gave his wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond and on the third Raja's delicacy and so on and so forth, and people flocked to him. तो रोज त्याचे जे काही माल आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारची मजेशीर नावं तो देत होता, ज्यामध्ये बॉम्बे आईस्क्रीम म्हणजे एक दिवस तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणणार, दुसऱ्या दिवशी तिला दिल्लीतील बदाम म्हणणार, आल्मंड म्हणजे काय तर बदाम, दिल्लीचे बदाम, तिसऱ्या दिवशी तो काय म्हणणार त्याला तर राजाची खास मेजवानी म्हणजे राजास डेलिकसी, आणि अशा प्रकारची नावं तो कित्येक नावं त्या नावांनी काय करायचं तर त्या फ्राईड ग्राउंडनट्सला जे काही तळलेले शेंगदाणे आहे त्यांना असे तो वेगळ्या प्रकारच्या नावाने संबोधत होता. अँड पीपल फ्लोक्ड टू हिम, आणि लोक त्याच्याकडे काय करत होते तर गर्दी करत होते. फ्लोक्ड म्हणजे काय गर्दी करणे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राउडेड डिलाइट बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू, यातली बरीचशी गर्दी या ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा काय होती तर रेंगाळत होती. डॅलिड मीन्स वेस्टेड टाइम जस्ट हँगिंग अराउंड, तिथे त्याच्या भोवती काय होत होती तर रेंगाळत होती. कोणाभोवती ॲस्ट्रॉलॉजर भोवती म्हणजे त्या ज्योतिषाभोवती. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबोव द ग्राउंडनट हीप नियर बाय. आता जो ज्योतिष होता तो शेजारच्या शेंगदाण्याच्या ढिगावर ठेवलेल्या तडतड करीत पेटणाऱ्या आगीच्या प्रकाशात आपला धंदा करीत होता. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lightning. या ठिकाणाला जे जादुई वलय प्राप्ती झालं होतं त्याचं निम्म श्रेय
नगरपालिकेने तिथले दिव्यांच्या प्रकाशाची सोय न करायलाच होती. म्हणजे तिथे कुठल्या प्रकारचे म्युन्सिपाल्टी जी आहे, नगरपालिका आहे, त्यांनी काय केली नव्हती तर कुठल्या प्रकारची दिव्याची व्यवस्था केली नव्हती, तर त्याचं श्रेय त्यालाच निश्चित होतं. इन्चॅन्टमेंट म्हणजेच मॅजिकल इफेक्ट, एक जादू वलय त्याला आला होता. कशामुळे तर तिथे प्रकाशाची सोय नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय सम लाईट्स, आणि द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स, आणि ही जी काही दुकानं होत्या तिथल्या, त्या दुकानातील दिव्यांमुळे ती जागा काय होत होती तर थोडीफार उजळून निघत होती. 1 or 2 had hissing gas lights, some had naked flares stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without light of their own. आता तिथे काही जे एक दोन लोक होते, एक दोघांकडे दुकानाकडे, एक दोघांच्या दुकानांमध्ये किंवा एक दोघांकडे फुसफुस असा आवाज करणारे गॅसचे दिवे होते. काहींनी काय केलं होतं तर खांबावरच काय काय केलं होतं तर मशाली लटकवलेल्या होत्या. फ्लेअर स्टक ऑन पोल्स म्हणजे खांबांवरच काय केली तर मशाली लटकवलेल्या होत्या. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प, आणि काहींकडे जुने सायकलचे दिवे लावलेले होते. अँड 1 or 2, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, अँड 1 or 2, लाईक द ॲस्ट्रॉलॉजर, मॅनेज विदाउट लाईट ऑफ देअर ओन. आणि ज्योतिषासारखेच आणखीन एक दोघ जण होते की जे स्वतःच्या दिव्यांशिवाय आपलं काम चालवत होते. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर होता, त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा दिवा नव्हता, तर असे पण एक दोन लोक होते की त्यांच्याकडे दिवा नसताना सुद्धा ते काय करत होते तर आपलं त्यांचं काम जे आहे, त्याचं बिझनेस जे आहे तो चालवत होते. इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. बिवाइल्डरिंग मीन्स कन्फ्युजिंग, गोंधळ निर्माण करतील अशा प्रकारची गोष्ट. ओके, इट वॉज बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. ओके, म्हणजे प्रकाश किरण आणि हलणाऱ्या सावल्यांचा एक अशा प्रकारचा गोंधळ तिथे चालू असायचा. म्हणजे सावल्या पण असायचा आणि लाईट सुद्धा तिथे चमकत होते, गोंधळाची परिस्थिती तिथे होती. दिस suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. ओके, ज्योतिषासाठी एकदम कसं होतं ते उत्तम अशी सोय तिथे झाली होती. ओके, हे जे वातावरण आहे ते त्याला सूट करत होतं. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर, म्हणजे ही जी काही लाईट वगैरे आहे, सावले वगैरे आहे, ते जे आहे ती गोष्ट ती त्याला सूट करत होती. फॉर द सिम्पल रिझन ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर वेन ही बिगन लाईफ. ओके, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी का बरं त्याला चांगलं होतं ते तर आयुष्याच्या सुरुवातीला ज्योतिष बनण्याचा त्याचा अजिबात हेतू नव्हता. कुठल्या प्रकारचा हेतू, इंटेन्शन त्याचं नव्हतं काय बनण्याचं, ज्योतिष बनण्याचं. कारण जिथे स्वतःच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची त्याला कल्पना नव्हती, तिथे दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे ठाऊक असण्याची शक्यताच नव्हती. म्हणजे त्याला ते माहीत असेल याची शक्यताच तिथे नाही, कारण त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं त्याच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही हेतू नव्हता काय ॲस्ट्रॉलॉजर बनण्याचा. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेल ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. त्याच्या भावड्या ग्राहकांइतकाच तोही तारांविषयी कसा होता, अनभिज्ञ होता. म्हणजे त्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती नव्हती. इनोसंट म्हणजे त्याला जास्त काही त्या तारांबद्दल माहिती नव्हती, ज्याप्रमाणे कस्टमर्सला माहिती नव्हती. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रेव्ड गेसवर्क. ओके, श्रेव्ड मीन्स गुड ॲट जजिंग पीपल. एखाद्या व्यक्तीला हुशार ज्याला आपण म्हणतो की जो जज करतो इझिली लोकांना, तरी त्याच्या बोलण्याने सर्वजण काय होत होते, खुश होत होते. येट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. सर्वजण त्याच्या बोलण्याने काय होत होते, खुश होत होते आणि ते काय होते, ॲस्टॉनिश म्हणजे काय, भारावून जात होते. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. आणि याच्यामागचं कारण काय तर तो बोलण्यात काय झालं होतं तर अधिक त्याचा अभ्यास होता, प्रॅक्टिस म्हणजे त्याचा सराव झाला होता, आणि श्रेव्ड गेसवर्क आणि धूर्तपणे अंदाज वर्तवण्याची तिची खुबी होती. All the same, it was as much an honest man's labor as any other. असं असलं तरीही इतर कुठल्याही प्रामाणिक माणसाने करावं तसंच त्याचे ते कष्ट होते. And
ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि दिवसाअखेर तो जी काही कमाई घरी घेऊन जात होता ते त्याच्या मेहनतीचंच काय होतं तर फळ आहे असं म्हणू शकतो. तो डिझर्व करतोय, तो पात्र आहे, तो लायक आहे ते जे पैसे आहेत ते घेऊन जाण्यासाठी संध्याकाळी, कारण इतकी प्रॅक्टिस इतकी स्टडी त्यांनी केलेली आहे त्यानुसार. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. आता थोडं पास्ट बद्दल माहिती सांगितली बघा. त्याच्या याच्यात इथून सुरुवात होतीये. कुठल्या प्रकारचा निश्चित असा विचार किंवा योजना न आखता तो त्याने काय केलं, आपलं गाव सोडून तो आला होता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज forefathers, namely tilling the land, living, marrying and reaping in his cornfields and ancestors' home. तिथेच जर तो तिथे राहिला असता त्याच्या गावामध्येच तर त्याच्या पूर्वजांप्रमाणेच काम धंदा तो करत राहिला असता. जसं की काय करणं, टिल्टिंग करणं म्हणजे शेतीवाडी, घरकाम, घरदार सांभाळणं, त्याचबरोबर लग्न समारंभ, मॅरिंग अँड रिपनिंग इन हिज कॉर्नफील्ड आणि मक्याच्या शेतात काम करणं आणि वडिलोपार्जित जे काही घरात आयुष्य काढीत तो काय झाला असता तर म्हातारा झाला असता. म्हणजे त्याच्या वडिलासारखाच तो काय झाला असता त्या घरातच म्हातारा झाला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं व्हायचं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. कोणाला न सांगता घर सोडून जाणं त्याला भाग पडलं होतं आणि गाव शेकडो मैल मागे सोडून येईपर्यंत तो थांबू शकला नव्हता. To a villager, it is a great deal as if an ocean float between. एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीने हा पल्ला गाठणं म्हणजेच काय तर जणू समुद्र पार करण्या इतकी ती मोठी गोष्ट होती. म्हणजे एखादा गावकरी असेल त्याला जर गाव सोडून जायचं इतकं लांब तर निश्चितच काय तर एक समुद्र पार करण्यासारखीच ती गोष्ट त्याच्यासाठी आहे. He had a working analysis of mankind's troubles, marriage, money and tangles of human ties. लग्न, पैसा आणि मानवी नात्याची गुंतागुंत या मनुष्य जातीच्या सामान्य समस्यांचं त्याचे व्यावहारिक विश्लेषण चांगलं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याचा चांगला अभ्यास होता. मनी, मॅरेज आणि जे काही नातेसंबंध आहे त्याच्या संदर्भात जी गुंतागुंत आहे त्याचा चांगला अभ्यास त्या सर्व संदर्भात झालेला होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. असा प्रदीर्घ अशा सरावामुळे त्याचं ज्ञान काय होतं त्यातलं त्याचं ज्ञान जे काय ते अधिक गाढ झालं होतं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. फक्त 5 मिनिटामध्ये 5 मिनिटाच्या आत काय समस्या आहे हे त्याला समजत होतं. ही चार्ज 3 पैस पर क्वेश्चन, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. आता ही कसं एक प्रदीर्घ असा सरावामुळे ते झालं होतं आणि त्याचबरोबर तो काय व्हायचा तर प्रत्येक प्रश्नासाठी तो काय करायचा तर 3 पैसे घेत होता आणि समोरचा व्यक्ती कमीत कमी 10 मिनिटं बोलल्याशिवाय तो काय करत नव्हता, त्याचं जे माउथ आहे तो उघडत नव्हता. ओके. आणि यामुळे काय व्हायचं तर विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. यामुळं त्याला डझनभर उत्तर आणि सल्ले देण्यास भरपूर असा माल मसाला मिळत होता. When he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result of your efforts, 9 out of 10 were disposed to agree with him. समोरच्या माणसाचा तळहात म्हणजे पाम जो आहे तो निरखून पाहत तो जेव्हा म्हणत होता, जसं की काय म्हणत होता तो तर इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. तुमच्या कष्टाच्या तुलनेत हवे तेवढं यश तुम्हाला अनेक बाबतीत मिळत नाही. तेव्हा 10 पैकी निदान 9 जणांना तरी त्याच्याशी सहमत व्हावं लागत होतं. ओके. 10 पैकी 9 जण त्याच्याशी सहमत होत होते फक्त एका वाक्यामुळे. और ही क्वेश्चन, इज देअर एनी विमेन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू. नाही तर दुसरा त्याच्याकडे आणखीन एक फॅक्टर होता. एक अशा प्रकारे दुसरं एक वाक्य त्याच्याकडे असायचं होतं. तो म्हणजे काय तर तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे का जिचं तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत. और ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा मग स्वभावाचं ते काय करायचं विश्लेषण करून तो म्हणत होता. काय म्हणत होता,
मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. जे काही तुमचे बहुतेक त्रास आहे ते तुमच्या स्वभावामुळेच आहेत. ओके. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. अर्थात शनी या ठिकाणी असताना तुम्ही आणखी वेगळे कसे असू शकता म्हणा. म्हणजे सॅटर्न तुमच्या राशीला आहे अशा प्रकारचा तो सांगायचा. शनी जरी ते असेल तुमच्या राशीमध्ये तर दुसरं काय वेगळं होणार आहे तुमच्यासोबत असं तो म्हणत होता. यू हॅव अन इम्प्युटस नेचर अँड रफ एक्सटेरियर. तुमचा स्वभाव कसा आहे तर उतावीळ आहे. इम्प्युटस म्हणजे इम्पल्सिव्ह, उतावीळ असा तुमचा स्वभाव आहे. अँड अ रफ एक्सटेरियर. आणि तुमचं जे बाह्य रूप आहे ते कसं आहे कठोर उग्र स्वरूपाचं आहे. दिस इंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. असं बोलल्यामुळे लोक लगेच काय होत होते खुश होत असत. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. ओके. कारण आपल्यापैकी अगदी मवाळ स्वभावाच्या लोकांना सुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना नक्कीच आवडते. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर्स अँड रोज टू गो होम. शेंगदाण्या विक्रेत्याने आपली काय केली तर ज्योत जी फ्लेअर आहे ती विझवली आणि तो घरी जाण्यासाठी उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन light which strayed in from somewhere and touched the ground before him. ज्योतिषाला देखील आता काय आपला पसारा गुंडाळण्याचा संकेत होता. म्हणजे बंडल अप करण्याचा तो संकेत होता की आता फ्लेअर बंद झाली म्हणजे तिने आता बंद करावं. Since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. कारण कुठून तरी समोरच्या जमिनीवर येऊन पडणारा हिरवा प्रकाश झोत सोडल्यास त्याला आता अंधारात बसावं लागलं असतं. फक्त तेवढा हिरवा कलर तिथे येत होता नाहीतर मग त्याला पूर्णतः अंधारातच बसावं लागणार होतं. ही पिक्ड अप हिज कवरी शेल्स अँड पॅराफेर्नेलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लोटेड आउट. आता त्यांनी काय केलं त्याच्या कवड्याची जी शिंपलं होती आणि इतर सामान सुमातीने उचलला आणि आपल्या पिशवीमध्ये ठेवत असताना तो हिरवा प्रकाश जो होता तो सुद्धा गायब झाला. ब्लॉटेड आउट म्हणजे गायब होणे. ओके. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याने वर पाहिलं तर त्याला एक माणूस समोर उभा असलेला दिसला. म्हणजे त्याने बघितलं एक माणूस समोर उभा आहे. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट अँड सेड यू लुक सो केअरवॉर्न. त्याला वाटलं की निश्चितच तो काय तर संभाव्य तो काय तर ग्राहक असू शकतो. हे त्याच्या लक्षात आल्यावर तो म्हणाला तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात. ओके. केअरवॉर्न. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. ओके. तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात. थोडा वेळ इथे बसा आणि माझ्याशी बोला असं ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला म्हणाला. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वॅगिली. तो मनुष्य मोगमपणे काहीतरी पुटपुटला म्हणजे काहीतरी तो बोलला. काय बोलला असेल बघा. The astrologer pressed his invitation whereupon the other thrust his palm under his nose. जो काही ॲस्ट्रॉलॉजर आहे तिने काय केलं तर त्याला इन्व्हिटेशन दिलं बसण्यासाठी आणि जो समोरचा जो व्यक्ती होता त्याने काय केलं तर त्याचा जो हात आहे त्याचा जो पाम आहे तो त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या नाकाखाली तो घेऊन गेला. तिथपर्यंत समोर लोटत तो म्हणतोय काय यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर समजतोस म्हणजे ज्योतिषी समजतोस. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज. ज्योतिषाला ते आव्हान दिल्यासारखं वाटलं. अँड सेड टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. ते आव्हान दिल्यासारखं ज्योतिषाला झालं त्यामुळे तिने काय केला तर त्या समोरच्या व्यक्तीचा तळहात हिरव्या प्रकाश झोताच्या दिशेने वळवत तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला युअर नेचर इज ओ स्टॉप दॅट. द अदर सेड. तुमचा स्वभाव. आता समोरचा व्यक्ती समोरचा जो मनुष्य आहे तो म्हणाला थांबवा ते सांगू नका मला. टेल मी समथिंग वर्थ वाईल. काही मुद्द्याचं मला ते सांगा. आवर फ्रेंड इज फेल्ड पिक्यूट. ओके. आपल्या मित्राचा स्वाभिमान दुखावल्यासारखं झालं. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. मी प्रत्येक प्रश्नाचे 3 पैसे घेतो. ॲट दिस द अदर विड्रीव हिज आर्म टूक आउट अँड आणा. असं हे ऐकल्यानंतर जो समोरचा व्यक्ती आहे तिने काय केलं तर
ही विड्रू हिज आर्म, त्याने हात मागे घेतला. ओके, आणि त्याने काय केलं तर हात मागे घेत त्याने काय केलं तर एक आणा काढला त्याच्या खिशातून. अँड फ्लंग इट आउट टू हिम, आणि त्याच्याकडे तो त्यांनी फेकला, त्याच्या दिशेने तो भिरकावला किंवा फेकला. सेईंग आय हॅव, आणि म्हणाला, काय म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क, माझे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मला काही प्रश्न तुम्हाला, माझ्याकडे काही प्रश्न आहेत ते मला विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. ओके, तुम्ही खोटे सांगत आहात किंवा फसवत आहात हे जर मी सिद्ध केलं तर तो आना तुम्ही मला व्याजासह परत करायचा. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर माझी उत्तरं तुम्हाला समाधानकारक वाटली तर तुम्ही मला 5 रुपये देणार का? नो, नाही. और विल यू गिव्ह मी 8 आनास, मग 8 आणे देसाल? ऑल राईट, ठीक आहे. प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. तुम्ही चुकीचे सांगितल्यास मला दुप्पट द्यायला तयार असाल तरच, असं तो व्यक्ती म्हणाला. सेड द स्ट्रेंजर, तो जो स्ट्रेंजर व्यक्ती आहे, अननोन जो व्यक्ती आहे तो त्याला म्हणाला. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणखी थोड्या युक्तिवादानंतर दोघांमध्ये हा करार मान्य झाला. दी ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीट द चॅरॉट. ओके, ज्योतिषाने वर देवाकडे पाहत प्रार्थना केली आणि त्या मनुष्याने काय केलं तर चिरूट पेटवला. म्हणजे चिरूट एक प्रकारचा सिगार, तो सिगार त्या अननोन व्यक्तीने पेटवला. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्पस ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. ओके, आता त्या चिरूट पेटवल्यानंतर त्या काळ्या पेटीच्या उजेडात त्या इसमाचा, त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याची एक झलक ज्योतिषाला दिसली. ओके, देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. Jutka drivers soar at their horses and the babble of crowd agitated the semi-darkness of the park. काळी पेटीच्या उजेडात त्या इसमाचा चेहरा दिसल्यानंतर काय झालं तर तो ज्योतिष आहे तो क्षणभर थांबला. एकीकडे रस्त्यावर मोटारींचे हॉर्न वाजत होते. बग्गीवाले जे आहेत आपल्या घोड्यांना काय करत होते तर ओरडत होते आणि वाहत्या गर्दीचा गोंगाट पार्कच्या अर्धवट गडदपणाला आणखीन कासावीस करत होता. द अदर सॅट डाऊन, तो जो स्ट्रेंजर आहे तो खाली बसला. सकिंग हिज चॅरॉट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. तो मनुष्य खाली काय केला त्यांनी ते चिरूटचे झुटके घेत, त्या सिगारचे झुटके घेत तो काय झाला तर खाली बसला. ज्योतिष थोडासा अस्वस्थ झाला त्याचा चेहरा बघून. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, त्याला अस्वस्थ वाटलं, अनकम्फर्टेबल फील झालं. कोणाला? ॲस्ट्रॉलॉजरला, त्या ज्योतिषाला. हिअर टेक युअर आना बॅक, हे घे तुझा आणा परत घे. आय नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मला अशा चॅलेंजेसची काय किंवा मला अशा आव्हानांची काय नाही तर सवय नाही, असं तो म्हणाला. कोण? ॲस्ट्रॉलॉजर तसं म्हणाला. इट इज लेट फॉर मी टुडे, मला आज उशीर झाला आहे. ओके, ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, तो आवरासावर आवरावर करू लागला. म्हणजे तो जागा सगळे जे काही त्या गोष्टी त्या बॅगेमध्ये तो टाकायला लागला. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. आता तुम्ही यातून सुटू शकत नाही. मी इथून जात असताना तुम्ही मला यात ओढलं, तुम्ही मला बोलून घेतलं. मी आता तुम्ही याच्यातून तुमची सुटका नाही. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय एम पासिंग, मी इथून जात होतो तुम्हीच मला इथे बोलून घेतलं, आता तुम्हाला याच्यातून सुटका होणार नाही. त्यांनी त्याचा हात पकडून असा तो त्याला बोलला. The astrologer shivered in his grip and his voice shook and became faint. ओके, ज्योतिष त्याच्या तावडीत थरथरू लागला, त्याचा आवाज कापू लागला आणि तो क्षीण झाला. म्हणजेच काय? फेंट, तो घाबरला. लीव मी टुडे आय विल स्पीक टू यू टुमॉरो, आज मला सोडा मी उद्या तुझ्याशी बोलेल. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज. ओके, आपला तळहात त्याच्या तोंडासमोर जोराने पुढे करीत तो स्ट्रेंजर म्हणाला चॅलेंज इज चॅलेंज, म्हणजे आव्हान हे आव्हानच असतं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप देर इज अ वुमेन. आणि कोरडा पडत असलेल्या घशाने ज्योतिष पुढे बोलला एक स्त्री आहे. स्टॉप सेड द अदर, थांबा, समोरचा व्यक्ती बोलला.
आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला हे सर्व नको आहे. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मी जे सध्या शोधत आहे त्यात मी यशस्वी होईल की नाही. आन्सर दिस अँड गो, याचं मला उत्तर द्या आणि इथून निघा. अदरवाइज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसजॉर्ज ऑल युअर कॉइन्स. ओके, नाहीतर मुकाट्याने तुमचे सर्व आणे मला द्या. ओके, मला तुमचे शांतपणे सर्व जे तुमचे आणे आहेत, पैसा जो आहे मला देऊन टाकायचे, तुम्ही मान्य करेपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड, ज्योतिषाने काही मंत्र पुटपुटले अँड रिप्लाइज, आणि त्याने उत्तर दिलं. ऑल राईट आय विल स्पीक यू, ठीक आहे मी बोलेन. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, मी बोलेल पण मी जे सांगतो ते पटलं तर तुम्ही मला काय करणार, 1 रुपया देणार का. अदरवाइज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी काय करणार नाही, माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, मग तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर अग्रीड, हॅगलिंग मीन्स बार्गेनिंग. आता ही जी काही डील झाली, बरीचशी घासाघाशी केल्यानंतर त्याने शेवटी त्या समोरच्या व्यक्तीने ते मान्य केलं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वर लेफ्ट फॉर डेड, एम राईट. आता ज्योतिष म्हणाला तुम्हाला मरणाच्या अवस्थेत सोडलं गेलं होतं. ओके, तुम्हाला सोडलं गेलं होतं मरण्यासाठी. एम राईट, मी बरोबर आहे. टेल मी मोर, हां बरोबर आहे, पुढे सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू युअर वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर, ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला. ओके, एकदा एक चाकू, नाईफ म्हणजे चाकू, तुम्हाला खुपसला होता तुमच्या शरीरामध्ये. एकाने तुमच्या शरीरामध्ये, एकदा तुमच्या शरीरामध्ये काय झालं होतं तर चाकू खुपसला होता. गुड फेलो, he bared his chest to show the scar. What else? भले बहादर, nice fellow. He bared his chest to show the scar. What else? त्याने आपल्या छातीवरचा उरण दाखवला आणि तो म्हणाला की well fellow. अजून काही? What else? And then you were pushed into a well nearby in the field. You were left for dead. आणि त्यानंतर तुम्हाला शेताजवळच्याच एका विहिरीत ढकलून दिलं होतं आणि मारायला सोडून दिलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चेंज टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम द अदर ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. तिथून जाणाऱ्या एका इसमाने विहिरीत डोकावून पाहिलं नसतं तर मी मेलच असतो, भावनावश होऊन तो मनुष्य उद्गारला. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड क्लचिंग हिज फिस्ट. ओके, मी त्याचा बदला कधी घेऊ शकतो, जी हातातली जी मूठ आहे हाताची ती घटावळ त्याने विचारलं. इन द नेक्स्ट वर्ड आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर जो आहे भविष्य सांगणारा ज्योतिष, त्याने सांगितलं की पुढच्या जन्मी ते शक्य आहे. ही डाईड 4 months अगो इन अ फार ऑफ टाउन. आता तो भविष्य जो सांगणारा आहे ज्योतिष, त्याने सांगितलं की 4 महिन्यापूर्वी त्याचा एका दूरवरच्या गावात मृत्यू झाला. You will never see any more of him. ओके, तुला तो यापुढे कधी दिसणार नाही. The other, you will never see any more of him. The other groaned on hearing it. हे ऐकून जो समोरचा व्यक्ती आहे तो हळहळला, त्याला वाईट वाटलं. The astrologer proceeded. आणि ॲस्ट्रॉलॉजर पुढे बोलला, तो ज्योतिष पुढे बोलला. गुरुनायक, you know my name, the other said, taken aback. समोरचा जो व्यक्ती आहे त्याने आश्चर्यचकित होऊन तो म्हणला की तुम्हाला माझं नाव माहिती आहे. ॲज आय नो ऑल अबाउट थिंग्स. गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. ओके, आता इथं तो हा ज्योतिष तो म्हणतो की जसा मला इतर अनेक गोष्टी माहिती आहेत, गुरुनायक माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घे. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. तुझं जे शहर आहे ते उत्तरेला 2 दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर आहे. तुझं जे गाव आहे ते. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन पकड आणि निघून जा, असं त्यांनी त्याला सांगितलं, ज्योतिषाने त्याला सांगितलं. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तू घराच्या बाहेर पडलास तर तुझ्या जीवाला पुन्हा एकदा मोठा धोका आहे असं मला दिसतंय.
ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्याने एक चिमूटभर पवित्र राख बाहेर काढली आणि त्याच्यासमोर धरली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळावर ही जी राख आहे ती फास आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवॉर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. याच्यानंतर काय करू नको तर कधीही दक्षिणेकडे येऊ नकोस. ओके, पुन्हा दक्षिण दिशेला प्रवास करू नकोस, म्हणजे तू पुढची 100 वर्ष जगशील, असं त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्या गुरु नायकला सांगितलं. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. मी पुन्हा घर का सोडू. सेड द अदर रिफ्लेक्टिव्हली. जो समोरचा व्यक्ती आहे गुरु नायक त्यांनी अशा प्रकारे उत्तर दिलं. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी वारंवार त्याला शोधण्याकरता व तो मला भेटल्यावर त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने बाहेर पडत होतो, असं गुरु नायकने उत्तर दिलं. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. त्यांनी त्याची जी मान आहे ती खेदाने हलवली. ही हॅज एस्केप माय हँड्स. तो माझ्या हातातून निसटला. ओके, आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आता गुरु नायक असं म्हणतोय की निश्चितच त्याला त्याच्या लायकीप्रमाणेच काय आला असेल, मृत्यू आला असेल असं मला वाटतं. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आता जो ज्योतिष आहे तो उत्तरला की येस त्याला तशा प्रकारेच मृत्यू आला आहे. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका लॉरी खाली चिरडल्या गेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. हे ऐकून समोरचा जो गुरु नायक आहे त्याला आनंद झाला. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉजर picked up his articles and put them into his bag. ज्योतिष आपले साहित्य गोळा करून आपल्या झोळीत घालीपर्यंत ते ठिकाण सुनसान झालं होतं. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. जो काही हिरवा उजेड होता तो उजेडाचा झोतही नाहीसा झाला होता आणि ती जागा आता अंधारात आणि शांततेत बुडून गेली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. ज्योतिषाला मुठभर नाणी देऊन तो अनोळखी मनुष्यही रात्रीच्या अंधारात निघून गेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच होम. ज्योतिष घरी पोहोचला तोपर्यंत जवळपास मध्यरात्र झाली होती. ओके, हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. त्याची बायको जी होती, त्याची जी पत्नी, ती दारातच वाट पाहत होती आणि तिने त्याला उशिरा येण्याबद्दलचं स्पष्टीकरण मागितलं. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड काउंट देम वन मॅन गेव ऑल दॅट. तिच्याकडे नाणे फेकत किंवा उडवीत तो म्हणाला की ही मोज, ही ती सगळी जी नाणी आहे ती एका माणसानेच त्याला दिली आहे. 12.5 आनाज शी सेड. ती म्हणाली की 12.5 आणे आहेत. शी वॉज ओव्हरजॉईड. तिला फार आनंद झाला. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. उद्या थोडा गुळ आणि नारळ मला आणता येईल. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज अगो. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आता तिथे त्याची बायको काय म्हणते की छोटी जी आहे त्यांची मुलगी ती कित्येक दिवसापासून मिठाई मागत आहे आणि ती म्हणते की आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी त्याच्यासाठी काहीतरी छान पदार्थ बनवीन. स्टफ म्हणजे पदार्थ. द स्वाईन हॅज चिटेड मी. त्या डुकराने मला फसवलं. स्वाईन म्हणजे डुक्कर. ही प्रॉमिस मी अ रुपी. त्याने मला 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. जो काही ज्योतिष आहे तो असं म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम. तिने त्याच्याकडे बघितलं. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. तुम्ही काळजीत दिसताय, काय घडलं, अशा प्रकारचा प्रश्न तिने विचारला. नथिंग. काहीच नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन अ पेऑल ही टोल्ड हर डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. रात्रीच्या जेवणानंतर खाटेवर बसून, पेऑल मीन्स अ स्ट्रिंच कोट म्हणजे कॉटवर बसून, ओके, तो तिला म्हणाला की तुला माहीत आहे का की आज माझ्या डोक्यावरून किती मोठं ओझं उतारलं आहे. जो लोड आहे माझ्यावरचा तो खूप उतारला आहे आज. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. इतकी वर्ष एका माणसाच्या रक्ताने माझे हात माखले होते असं मला वाटत होतं. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. ओके,
त्याच कारणामुळे मी घरातून पळालो आणि इथे स्थायिक झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज अलाइव्ह, आणि तो काय तर जिवंत आहे. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं. शी गास्प्ड यू ट्राईड टू किल हिम. ओके, तिने धास्तावून म्हटलं, तुम्ही त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता, किल करण्याचा प्रयत्न केला होता. येस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. होय, आमच्या गावामध्ये त्यावेळी मी एक काय होतो, मूर्ख तरुण होतो, सिली यंगस्टर. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. ओके, एके दिवशी आम्ही मद्यपान केलं, जुगार खेळलो आणि भयंकर अशी भांडणं केली. क्वारल म्हणजे भांडणं. व्हाय थिंक ऑफ इट नाव. आता याचा विचार काय करायचा. टाईम टू स्लीप ही सेड. तो तिला म्हणाला की आता वेळ झाली आहे झोपण्याची. यॉर्निंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पेअर. ओके, जांभई देत तो जसं म्हणाला आणि त्यांनी काय केलं तर खाटेवर स्वतःला ताणून दिलं. म्हणजे जांभई दिली. यॉर्निंग म्हणजे काय, जांभळी देणे. ती जांभळी दिल्यानंतर तिने काय केलं, स्वतःला त्या खाटेवर ताणून दिलं, म्हणजेच तो तिथे झोपला. ही स्टोरी लिहिली होती आर के नारायण यांनी. अतिशय छान अशी प्रकारची स्टोरी. आय होप तुम्हाला ती समजलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची सूचना मी तुम्हाला सर्वप्रथम दिली आहे की जे काही ॲन ॲस्ट्रॉलॉजी डे आहे त्याचे सगळे प्रश्न उत्तरंसुद्धा मी काय केले आहेत, अपलोड केलेले आहेत. ओके, तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.